ते परतावे येणार, व्याज परतावे येत नाही, येत सारथीचे पोरांचं काम होत नाही आणि मागणी केल्याने का करतात का? ते त्यांच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्टरला टाकणार, त्यांचं जिथं हित आहे बजेट तिकडं टाकणार, कंपन्याला टाकणार, त्यांच्या मित्राला टाकणार. इकडं गोरगरिबाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही करणार, इकडं नाही टाकणार ते. हां, पुरी बिल माफी नाही करणार. इकडं ते आरक्षण पाहिजे ते नाही देणार. ते ते त्यांच्या हिशोबानेच अर्थसंकल्प असतो तो. हे नुसतं म्हणायला असतं. बरं, तुमची कर्जमाफीची मागणी आहे का म्हणजे या सगळ्याच्या अर्थसंकल्प? आणि असायला काय, मला काय कडू लागते काय? शेतकऱ्यांना गेलं देणार नाहीत ना हो, हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसाचा संकटात आहे. त्यांचे पीक विमे येत नाही, त्यांचे नुकसान भरपाई येत नाही, आणखी त्यांचा हक्क त्यांना येत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे शेतकऱ्यांना बघावंच लागणार आहे. काय असतं, शेतकरी विरोधी 5 वर्षातच बघितलं पाहिजे सरकार आहे का नाही लोकांनी. खरंच एवढं बळबळलं नाही पाहिजे गोरगरिबांनी आणि पलट्या मारून यांना नीट केलं पाहिजे. आता त्याला अडके बनीच नाही का, आधी सरसकट पैसे दिले आणि आता या काय म्हणते तुला आठी लावायचे, तुझ्याकडं घर नाही पाहिजे, तुझ्याकडं कुठं 4 व्हीलर नाही पाहिजे, आणखीन काही बरंच वाटतं. मला काय जास्त आठी माहीत नाही. आता अशी एक बहीण नसन भाऊ त्यांची तिला घर नाही म्हणून, गाडी नाही म्हणून. आणि आधी नाही का जमलं, आधी बघायचं ना, आधी सरसकट वाटून टाकली, आता मोकळे झाले. बरं झालं, पण लोकांचे डोळे उघडतात की वेळेवर किती हे फसवणूक करते. जे करते ते चांगल्यासाठीच करत आहे सरकार. लोक हुशार व्हायला लागले. दुसरीकडे जर पाहिलं तर ह्या जे सत्तेतले आमदार आहेत काही, यांनाच कोट्यवधीचं जर आपण पाहिलं तर त्याच्या कारखान्यात देण्यात आलेले. काय केलं? कोट्यवधीचा निधी त्यांना कारखान्यात देण्यात आलेला आहे. कारखान्याला मी तेच आत्ता म्हणलं ना, ते त्यांच्या हिशोबाने करणार. ते त्यांचा बिल रकवांचा आहे, तिकडच्या कामाला अर्थ बजेटला टाकणार, त्यांचे जिथं जिथं निवडून येणार आहे तिथं ते टाकणार. असले धोरणाचे आहे ते. हे असं समावेशक कधी सरकार म्हणून पालकत्व म्हणून वागणारच नाहीत. काय लागतं खरं गोरगरिबांना, शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे, त्यांचा पीक विमा किती गरजेचा आहे, त्यांचे नुकसान भरपाई किती गरजेची, त्यांच्या मालाला भाव देणं किती गरजेचं आहे, त्यांची कर्जमाफी नाही मुक्ती होणं किती गरजेचं आहे, हे शेतकऱ्यांनाच माहिती आहे. त्याच्या किती झळा आहे. पण हे मुद्दाम करत नाहीत, फक्त करतो म्हणणार, लोकांना निवडणुका नादी लावणार. आता महानगरपालिका आल्यात वाटतं, त्याच्यामुळं आता उली नादी लावते, लाडक्या बहिणीसारखंच करते. पण लोकांनी खरोखर सांगतो लय हुशार व्हायला पाहिजे. गोरगरिबांनी लय हुशार व्हायला पाहिजे. जसं की धनगरांना आरक्षण देतो म्हणले आणि 15 वर्ष झाली कॅबिनेट नाही झाली. हुशार व्हायला पाहिजे. मराठ्यांनी, धनगरांनी, खरं सांगतो, राजकारण म्हणून नाही किंवा जाणून बुजून हे शब्द म्हणत नाही, चांगलं जर धनगरांनी मराठ्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यात मोठा लॉस आपला दोघांचा झाला. पाटील साहेब, मसाजोगचं प्रकरण 12 तारखेपासून सुनावणीला आहे, पण त्याआधी CIDने ही केस चालू नये, बीडला चालवावे अशा पद्धतीचं पत्र विनंती केलेली आहे. तुम्हाला वाटतं केसमध्ये आरोपींसाठी सुरक्षित वातावरण आहे किंवा न्याय यायला काही जागा पडता होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं, अशी विनंती योग्य आहे का? पाहिजे तिकडे